18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा दिवस आहे. अत्यंत अद्भुत आणि खूपच खास. अकाल मृत्यूपासून वाचायचं असेल आणि खूप धनधान्यासह आरोग्य व सुख समृद्धी प्राप्त करायची असेल तर हा प्रयोग धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य करा. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी धनत्रयोदशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी तसंच यमराजाची पूजा आणि दीपदानासाठी विशेष रूपात महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू अमृताचा घडा घेऊन धन्वंतरीच्या रूपात प्रगट झाले होते. अमृताच्या घड्याकडे पाहता पाहता त्यांच्या डोळ्यातून हर्षाच्या अश्रूचा एक थेंब त्या घड्यात पडला होता. त्यातून तुळस प्रगट झाली होती. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी व तुळशीची पूजा केल्याने न केवळ धनधान्याची प्राप्ती होते, सोबतच आरोग्य आणि सुख समृद्धीही प्राप्त होते. या दिवशी यमदीपदानाचा महिमा आहे. चला तर मग जाणून घेऊ दीपदान कशा प्रकारे करायचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्येच्या वेळी घराच्या बाहेर हातात प्रज्वलित दिवा घेऊन भगवान यमराजाच्या प्रसन्नतेसाठी हा मंत्र म्हणून दीपदान केलं पाहिजे. यामुळे अकाल मृत्यू होत नाही. मंत्र आहे मृत्युना पाशदंडाभ्याम कालेन च मया सह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियतामिति. यमराजाला 2 दिवे दान केले पाहिजेत व तुळशी पुढे दिवा ठेवला पाहिजे. यामुळे दारिद्र्य मिटवण्यात मदत मिळते.